असं म्हणतात की सेम फील्ड मधल्या लोकांची मैत्री होत नाही, जसं ऍक्ट्रेसेस बद्दल म्हटलं जातं ना, मैत्रिणी ऍक्ट्रेसेस मैत्रिणी नाही असू शकत, तसं कोरिओग्राफर असू शकत नाही असं म्हणतात. पण तुमचे सगळे मी जर फोटो पाहिले ना सोशल मीडियावर, तर मला असं होतं की हेच सगळे तर आहेत आमचे कोरिओग्राफर. ग्रुप विषयी सांग. जबरदस्त ग्रुप आहे. आमच्या ग्रुपचं नाव आहे वन अँड ओनली कोरिओग्राफर, आणि त्याच्यात आम्हीच आहोत. मी, उमेश, फुलवा, मयूर आणि सुभाष असे आम्ही 5 लोक आहोत. याची ही इथे संपली, मग नवीन दुसरे होतात, मग तिसरे असे असतील. पण पूर्वी जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केली ना, तेव्हा मी, सोनिया आणि उमेश, म्हणजे उमेश तर पहिला हिंदीत करत होता, तो मराठीत लेट आला, तर आम्हीच होतो. तेव्हाही माझी आणि सोनियाची आताही आमची अतिशय चांगली मैत्री आहे, कारण ती कथकमध्ये खूप काम करते सध्या, फिल्म्स कमी करते, पण आमचं खूपच उत्तम आहे. आणि जनरल पण आम्ही एकमेकीला मेसेजेस करत असतो कामाबद्दल किंवा असं. फुलवा तर काय म्हणजे, ते तर आमचं एक काय म्हणू, गुरु भगिनी पण आहे ना. गुरु भगिनी पण ती खूप ज्युनियर होती मला अशी ती क्लासमध्ये मला फार आठवत नाही भेटल्याची. पण फुलवा खूप सोशल आहे, मी तेवढी नाही आहे खरं. मी खूप माझी अशी असते, किंवा माझं काम माझी असं. पण तिला खूप आवडतं, आणि खरं तर तिच्यामुळेच याची सुरुवात झाली असं म्हणलंच तरी चालेल. आम्ही एकत्र आलो म्हणजे मी, उमेश, फुलवा. कारण खरं उमेश एकदम असा होता ना, एकदम आपला आणि असा होता उमेश आमच्यात, आणि तो असं हिंदीत काम केलेला वगैरे. पण सम आम्ही त्याला आणि मला असं वाटतं की आम्ही त्याला पूर्ण मोल्ड केला आमचा. म्हणजे आत्ताचा उमेश हा खूप वेगळा उमेश आहे. याच्यात खूप क्रेडिट फुलवाला आहे, कारण आम्ही पहिलं तर सुरुवात अशी झाली की आम्ही आमच्या आज मी तुझ्याकडे जेवायला, तू याच्याकडे, असं आम्ही आपसातच आता तिघं मिळून ह्यांच्याकडे जेवायला, तिघं मिळून असे आम्ही खूप जेवायला एकमेकाकडे भेटायचो. कारण म्हणजे सेम माझी आणि पूर्वाची जेवणाची आवड खूप आहे. उमेश आता त्यांनी नॉनव्हेज सोडलं, पण तो घरी नॉनव्हेज खायचा नाही, कारण आमची सोनल व्हेजिटेरियन आहे. पण सोनलचं कौतुक असं की जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जायचो तेव्हा ती खास ऑर्डर करायची. म्हणजे खरं तर काय गरज नाहीये, पण ती ऑर्डर करायची आमच्या, नाही दीपावर फुलवा नॉनव्हेज चाहिए ना, तो मंगा लेते. आणि ती स्वतः उत्तम व्हेज जेवण करते गुजरात, अप्रतिम. आणि त्यात आमची फरमाईश व्हेजची वेगळी असायचीच तिच्याकडे, दाल ढोकळी बना, ये बना, वो बना. ते तर आहे. म्हणजे त्यांनी आमची सुरुवात झाली. आम्ही महेश दादाकडे कुटुंब नावाची महेश दादाची एक फिल्म होती, त्यात आम्ही तिघही एक शॉर्ट जज म्हणून बसलोय तिघं. तर त्याला पण खूप दिवस झाले, तर तेव्हा पण आम्ही असे भेटलो एकत्र असं. आणि मग एकापेक्षा एकला, आणि असं कधी आम्ही असे एकत्र आलो मला कळलं नाही. सुभाष तर माझा खूप आधीपासूनचा मित्र आहे, कारण जेव्हा मी फोक परफॉर्म करायचे, आम्ही सेम एरियातनं मोठे झालोय, तर तेव्हा तो आणि मी, माझा एक वेगळा, आमचं एक वेगळं होतं. मयूर आणि फुलवाचं आपलं एक वेगळं होतं. माझं मयूरचं एक वेगळं होतं, ज्याच्यात आम्हाला मावशी खूप ओरडायच्या, कारण आम्ही दोघं खूप मस्ती करायचो क्लासमध्ये. प्रचंड मस्ती करणारे दोघं जण, त्यांचे व्हिडिओज बघा तुम्हाला दिसतील. मावशी खूप ओरडायच्या आम्हाला दोघांना, कारण तो तर खूप वाढ आहे ना, तर त्याच्यामुळे मला खूप हसायला पण यायचं. पण आम्ही क्लासमध्ये वेगळी मजा करायचो. तर हे असे सगळे वेगळे वेगळे लोक, मग आम्ही असे एकदम एकत्रच आलो अचानक. आणि मग म्हणजे एकमेकाच्या कामाबद्दल बोलणं, चांगलं आवडलं तर बोलणं, चांगलं बोलणं, नाही आवडलं तर तेही सांगणं की अरे हो थोडा हे एवढं काय मला मजा नाही आली ग, हे इतकं ओपनली एकमेकाबद्दल बोलणं. म्हणजे आणि असं बिनधास्त सांगणं, असं काही फिल्टर नाहीये त्याला. म्हणजे एक कुठली तरी इव्हेंट होती ज्याला खूप चांगले प्रॉप्स वगैरे वापरले होते आपण, आणि त्याचा प्रोमो आला, आणि त्याच्यात आपले डान्सर्स दिसले. मग बोलला, दीपा तू केलास ना, मला आधी बघून वाटलं काय यार किती चांगलं केलंय हे. म्हणलं जाऊ दे, दीपाने गेलाय ना, मला आधी असं झालेलं. म्हणजे असं आहे, कळलं तुला? किंवा मला यार मस्त ना, की मला असं झालं की क्या बात आहे यार बोलवा, तुला हे करतेस, तू लंडनला काम केलंस तू. सो आणि ती खूपच उत्साही आहे मुलगी, खूपच. आणि आमचा अमर तर काय म्हणजे काय बोलायचंच नाही. म्हणजे सो असे आम्ही आज सगळे एकत्र आलो. सुभाष इतकी सुंदर कामं करतोय, किंवा मयूर त्याच्या फील्डमध्ये आता इतकं सुंदर नवी प्रोडक्शन्स करतोय. तर मला असं वाटतं की आमच्यात ना काही कॉम्पिटिशन म्हणजे काय, म्हणजे लोकांना असं वाटत असतं खूप वेळा की हो ह्यांचं नसेल बरं किंवा असं,
पण मला असं वाटतं की जेव्हा तिसरा माणूस एखाद्या कामाबद्दल विचारतो ना, तेव्हा समजा ते काम मला विचारले आणि मी नाही आहे म्हणून तिच्याकडे तिला विचारलं असेल, तर हे आम्हाला आपसात माहिती असतं. हा. हा, म्हणजे इतकं ओपन आहे सगळं. आणि मला असं वाटतं की जे माझ्या नशिबात आहे ना ते मला मिळणारच आहे. जे पुलवाच्या नशिबात आहे ते पुलवाला मिळेल. आणि मी तर आता देशात पण नसते. तेच उमेश बोलतो ना की ही इथे नसते, येते, 2 गाणी करते, जाते. काय यार फालतूगिरी, आम्ही इकडे बसलोय. म्हणजे अर्थात तो खूप काम करतोय आता, पण तरी असं गमतीने का होईना. आणि मला जेव्हा चंद्राला झी मिळालं तेव्हा खास ह्यांनी खास माझ्या घरी ह्यांची एक मोठी पार्टी होती ज्याच्यात हे तिघं वेड्यासारखे नाचलेत. ज्याचा व्हिडिओ आम्ही टाकला नाहीये, जो टाकला तर खूप वेडे होतील लोक. वेड्यासारखे ती माझी ती ट्रॉफी घेऊन मग उमेशनी नाचत नाचत मला ती ट्रॉफी दिली. याचा वेड्यासारखा व्हिडिओ आहे जे कोणी इमॅजिन पण नाही करू शकणार की सुभाष आणि उमेश असा वेडेपणा करू शकतात. असे व्हिडिओज आहेत आमचे. आणि खूप छान आहे मैत्री. मी कधी येतेय, मी कधी जातेय, हे त्या ग्रुपवर सांगितलेलं असतं. कोणाचं काय छान झालं तर आम्ही त्याच्यावरती शेअर करतो. आई गेली तेव्हा मी तर भारतात नव्हते, पण ज्या क्षणाला फुलवाला कळलं तसं तर खूप आपल्या जवळच्या लोकांनी तर फोन केले. फुलवा आणि अमर त्या दिवशी रात्री गेले होते. मग आईचं कार्य होतं तेव्हा उमेश आणि फुलवा भेटायला आले होते. म्हणजे नुसतं वरवर काय नाहीये असं दाखवायचं कायच आहे ना, कोणाला काय असणार आहे. पण मला वाटतं खूप क्लीन आणि अशी मस्त दोस्ती आहे आमची. आणि टचवूड चांगलं. स्वामींच्या कृपेने ती अशीच राहू दे. राहू दे. आणि सगळे खूप छान कामं करतायत असं नाही. आणि खूप अभिमान वाटतो. म्हणजे त्यांनाही मजा येते मी देशाबाहेर काम करते त्याची. त्यांना उमेश मला खास असं अगदी खास फोन करून विचारणार, कैसे चल रहा है तेरा, क्या हो रहा है, असं इतक्या आपुलकीने विचारणं. एक खूप हे आहे. सुभाष आलीस की भेटा, बसायचं, आपल्याला बोलायचं वगैरे. म्हणजे इतकं असं छान आहे. आता मी आणि मयूर उद्याच भेटणार आहोत. ताईला भेटायला चाललोय, अर्चना ताईला. सो मस्त असं छान आहे.